नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज नंबर 10 करूया. त्याचं पहिलं क्वेश्चन करू. क्वेश्चन नंबर 26. इथे आपल्याला 2/3 फ्रॅक्शन दिलेले आहे. 2/3 मायनस 5/6 प्लस 3/8. ठीक आहे, आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. इथे आपल्याला काय करायला पाहिजे, सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, इथे काय करावं लागेल आपल्याला, त्याचं बघा डिनोमिनेटर सगळ्यांचं 24 आपण करू शकतो. आपल्या आन्सर मध्ये पण 24 दिलेलं आहे. ठीक आहे, तर इथे 24 करायसाठी इथे काय करावं लागेल आपल्याला, 8 नी मल्टिप्लिकेशन करावं लागेल 3 ला, है ना. तर हे किती होणार 24, आणि 2 ला पण 8 नी केलं तर 16 मायनस याला 4 नी करावं लागेल, है ना. 24 6 4 जा 24. 5 ला केलं तर किती येतंय मग हे 20. ठीक आहे, प्लस 8 ला 3 नी करावं लागेल 24, इथं 9. ठीक आहे, आता यांना आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, सगळ्यांचं कॉमन काय येतंय 24 आहे की नाही, डिनोमिनेटर आहे 24 कॉमन आहे. इथे बघा 16 मायनस 20 प्लस 9, हे दोन्ही प्लस प्लसचे नंबर आहे. ठीक आहे, हे होणार प्लस यांचं म्हणजे 25 मायनस 20/24. हे किती आले 25 मायनस 5 20 म्हणजे 5, आणि हे खाली 24. याचा आन्सर कुठला येतोय, याचा आन्सर येतोय का फर्स्ट, आन्सर नंबर 1. ठीक आहे, 5/24 येतं याचं सॉल्युशन. काय केलं आपण, या फ्रॅक्शन्सला यांचे सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम करून घेतले, 24 24 24. ठीक आहे, तर इथं 24 करायसाठी आपल्याला किती 8 नी मल्टिप्लाय करावं लागलं दोघींना, है ना. तर हे दोन्ही किती झाले, 2 × 8 झाले 16, आणि 3 × 8 झाले 24. इथे आपल्याला काय करावं लागलं, इथे 4 नी करावं लागलं. 5 × 4 20, आणि 6 × 4 24, प्लस इथे आपल्याला काय करावं लागेल 3 नी. 3 3 जा 9, आणि 3 8 जा 24. ठीक आहे, याला सॉल्व्ह केलं. ठीक आहे, तर याचं 5/24 आलाय. ठीक आहे, याचा आन्सर येते आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 27. सपना हॅड विथ हर ₹1050. Her mother gave her ₹20. What amount remained with her if she bought toffees for ₹12.25? 12 रुपये 25 पैसे. ठीक आहे, हे बघा तिच्याकडे पहिले 27 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, पहिले किती होते तिच्याकडे, पहिले होते 10 रुपीज 50 पैसे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर तिच्या मदरनी तिला अजून 20 रुपीज दिले, म्हणजे तिच्याकडे टोटल किती झाले 30 रुपीज 50 पैसे झाले. ठीक आहे, मग तिने काय केलं, तिने याच्यातले टॉफीज घेतले, कितीचे 12 रुपये 25 पैशाच्या टॉफीज घेतल्या. तर याला आता याच्यातून मायनस करायचं. हे किती होते बघा 5, हा हे किती झाले आता 4 4 मधून 2 गेले तर 2. ठीक आहे, इथून 10 मधून 2 गेले 8, इथं हे 2 झालं, 2 मधून 1 गेले 1. तर 18 रुपीज 25 पैसे तिच्याकडे राहणार शिल्लक. ठीक आहे, तर याचा आन्सर येतो बघा आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3 1825 रुपीज. रुपीज 1825. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 बघा आता, विच इज द मिक्स्ड फ्रॅक्शन ऑफ द इम्प्रॉपर फ्रॅक्शन 58/9. तर आपल्याला कसं करायचं असते, मिक्स फ्रॅक्शन काढायचं आहे तर डिव्हिजन करायचं. 58 मध्ये 9 ला डिवाइड करायचं, 58 ला 9 नी डिवाइड करायचं. आता हे किती येतात 9 6 है ना 54, 9 6 54 येणार, 9 6 54. आता हे किती आले बघा, रिमाइंडर किती आलं इथं 4 आलंय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण जेव्हा लिहिताना असं कसं लिहायचं, याला सगळ्यात पहिले कोशंट लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे डिनोमिनेटर असते 9 ते
त्याच्यात खालीच लिहायचं आणि वरती रिमाइंडर लिहायचं. ठीक आहे, तर हे झालं याचं मिक्स फ्रॅक्शन. आणि ह्याला तुम्हाला मी सांगितलं होतं ना, 9 6 जार 54 प्लस 4 58/9 आहे की नाही. ठीक आहे, तर हे आन्सर येते याचा बघा, आन्सर नंबर 2. आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, डिवाइड करायचं, पहिले कोशंट लिहायचं, मग रिमाइंडर वरती लिहायचं आणि खाली डिनोमिनेटर, जे पहिलेपासून डिनोमिनेटर असते तो. ठीक आहे, सोपं असते. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 मध्ये काय दिलंय बघा. Instead of taking a rope of 4.5 meter, Sudha took a rope of 4/5 meter. How much less rope did she take? ठीक आहे, ऍक्च्युअली रोप किती घ्यायचा होता, 4.5 मीटर घ्यायचा होता, पण किती घेतला, 4/5 मीटर घेतला. आता 4/5 मीटर म्हणजे किती होणार बघा, है ना. 4/5, 4 ला 5 ने डिवाइड करायचं. डिव्हिजन होतंय का, नाही होत. मग इथं काय येतोय, डेसिमल येतो, डेसिमलचा एक 0 येतो. ठीक आहे, तर 5 8 जार 40, म्हणजे किती झाले, 4/5 मीटर म्हणजे झाले 0.8 मीटर. ठीक आहे, तर हे 0.8 मीटर घेतलाय, है ना. घ्यायला पाहिजे होता ऍक्च्युअली 4.5 मीटर. तर इथून आता 0.8 मीटरला आपण मायनस करूया. किती कमी घेतला तिने बघा, 15 मायनस, है ना, इथं 15 होऊन जाईल ना. तर 15 मायनस 8 किती झाले, 7. ठीक आहे, आणि हे इथं झाले 3.7 मीटर. ठीक आहे, 3.7 मीटर रोप कमी घेतलाय. ठीक आहे ना, ऍक्च्युअली घ्यायला पाहिजे होता 4.8, पण घेतलाय 4.5, पण घेतलाय 0.8, है ना. म्हणजे एवढा कमी घेतलाय तिने रोप. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 1. आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, 3.7 मीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 30. इथे आपल्याला दिलेले विच फ्रॅक्शन्स विल बी ॲट द 4th प्लेस इफ द फ्रॅक्शन्स 2/5, 4/3, है ना, 2/5, त्याच्यानंतर दिलंय 4/3, त्याच्यानंतर दिलंय 7/8, त्याच्यानंतर दिलंय 5/7 आणि लास्ट आहे 1/2. हे सगळे फ्रॅक्शन्स जे आहे ना, त्यांना आपल्याला काय करायचं आहे की अरेंज इन असेंडिंग ऑर्डर, यांना सगळ्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं आहे. ठीक आहे, आता इथे प्रॉब्लेम काय झालाय बघा, इथे आपल्याला सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम असते तर याला सोपं जाते कम्पेअर करायला. पण आता प्रॉब्लेम असा आहे इथं की सगळ्यांचे वेगवेगळे आहे, 5 आहे, 3 आहे, इथं 8 आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे. ठीक आहे ना, यांचे सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम करायला थोडं अवघड जाईल आपल्याला. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस यांना डेसिमल मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आता डेसिमल मध्ये आत्ता आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं ना, 4/5 म्हणजे किती झालं होतं, 0.8 आहे की नाही. तसंच यांना आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं है ना. हे बघा, खूप सोपं आहे कन्वर्ट करणे. कसं आहे, आपल्याला 4 मध्ये 5 ने डिव्हिजन होतंय का, नाही होत. मग आपण काय करतो, पहिले एक डेसिमल लावतो. डेसिमल लावल्यावर इथे 0 येतोय. ठीक आहे ना, तर 5 ला 5 8 जार 40 है ना, 0.8 येतोय. असेच यांना आपण डेसिमल मध्ये कन्वर्ट करून घेऊया. ठीक आहे, आता इथं जसं बघा, 2 मध्ये 5चं डिव्हिजन तर होत नाही, तर आपण एक डेसिमल घेतो. डेसिमल घेतलं तर किती होणार, 20 होणार. 20 झाल्यावर किती येते, 4. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा, इथं तर 4 मध्ये डिव्हिजन जाते 3चा, तर 3 1 जा 3, पण नंतर काय राहिले, 1 राहत आहे. ठीक आहे, नंतर मग डेसिमल आल्यावर त्याला एक 0 लागणार. 3 3 जार 9 म्हणजे 1.3 होणार ते. त्याच्यानंतर इथे पण बघा, इथे एक डेसिमल येणार है ना, 7 मध्ये डिव्हिजन नाही होत 8चा, एक डेसिमल येणार म्हणजे हे 70 होणार. तर 70 ला आपल्याला 8 ने डिवाइड करायचं असलं तर 8 9 जार 72 होतात. तर मग 8 8 जार है ना 64. ठीक आहे ना, डेसिमल नंतर आपण एकच नंबर घेऊया. 0.8 घेतलं याला. त्याच्यानंतर इथे बघा, इथे पण पॉइंट येणार, एक 0 येणार. ठीक आहे, 50 मध्ये आपण
7 7 49 है ना, तर 0.7 येणार. ठीक आहे. आणि इथं 1/2 तर मी तुम्हाला सांगितलंय 0.5 असते म्हणून, हाफ आहे ना. आता इथे बघा, इथे आपल्याला इथं कम्पेअर करणे सोपं जाईल. सगळ्यात छोटा फ्रॅक्शन कुठला आहे? 0.4, त्याच्यानंतर आहे 0.5, मग 0.7, 0.8 आणि 1.3 सगळ्यात मोठा. ठीक आहे ना. तर याला असं अरेंज करून घ्यायचं. 0.4 असेंडिंग ऑर्डरमध्ये, 0.5, त्याच्यानंतर 0.7, 0.8 आणि 1.3. आता इथं काय म्हटलंय आपल्याला की फोर्थ प्लेसवर कुठला फ्रॅक्शन येणार? तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ प्लेसवर किती कुठला फ्रॅक्शन आहे? 0.8. 0.8 म्हणजे कुठला आहे बघा? हा फ्रॅक्शन आहे 7/8 है ना. 0.8 म्हणजे काय आहे? 7/8. मग याचा आन्सर काय येतोय? याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. थोडस अवघड आहे, पण जास्त तेवढं पण नाही आहे, याला करू शकता तुम्ही. हा, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 मध्ये दिलंय, व्हॉट इज द फ्रॅक्शन फॉर्म ऑफ 2500? क्वेश्चन नंबर 31. 2500. 2500 म्हणजे असं 25 डिवायडेड बाय 100 याचा अर्थ होतो है ना. 2500 है ना. 25चा 100 पार्ट, 25/100 होतं. आता याला आपण कसं लिहू शकतो? 25 1 जा 25, 25 4 जा 100 म्हणजे काय ते 1/4. इथं कुठला आहे बघा? 1/4, फोर्थ नंबरचा आन्सर येतोय. आन्सर आहे 4. ठीक आहे. खूप सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 मध्ये आपल्याला काय दिलं आहे? प्रसाद परचेस्ड अ फ्लॅट for rupees 45 lakh. He spent 2.5 lakh for renovation and then he sold his flat for rupees 48 lakh 75,000. Find the profit made by Prasad. ठीक आहे. एक मिनिट थोडंसं आपण हे बुक वरती घेऊया. ओके, 32 नंबर मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की प्रसादने किती एक फ्लॅट घेतलाय 45 लाखला. ठीक आहे. हे झाले 45 लाख. त्याच्यामध्ये काय केलं? 2.5 लाख म्हणजे 2,50,000. 2.5 लाखचं काय केलं त्यांनी? खर्च केला रिनोव्हेशनसाठी. ठीक आहे. तर किती झाले टोटल? 47,50,000 त्याची फ्लॅटची पूर्ण कुठली प्राइस झाली? ती कॉस्ट प्राइस है ना. आता त्यांनी सेल कितीला केलाय? सेल केलाय 48,75,000 आणि 500 मध्ये त्यांनी सेल केलाय. ही आहे त्याची सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस जास्ती आहे है ना, आणि कॉस्ट प्राइस कमी आहे म्हणजे काय होतो? प्रॉफिट होतो. कॉस्ट प्राइस किती आहे बघा? 4750,000. ठीक आहे. 47,50,000 ही आहे त्याची कॉस्ट प्राइस, म्हणजे त्याला होणार प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे एसपी मधून सीपी मायनस करायचं असते. तर किती होते बघा? 5, याला 2, ठीक आहे, याला 1, 8 - 7 1, 1,25,500 रुपीज त्याला प्रॉफिट झाला. हे काय आहे? त्याचा प्रॉफिट. त्याचा आन्सर कुठला येतो बघा? याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे. 1,25,500 रुपीज फर्स्ट नंबरचा आन्सर आहे याचा. ओके, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 33. What is the sum of the numbers at the second and fourth, in a unit? 33 numbers are in a unit test 40 marks, unit test of 40 marks. Raju secured 85% marks. How many marks did he get? किती मार्क्सचा पेपर आहे? 40 मार्क्सचा पेपर आहे. त्याच्यातले किती पर्सेंट त्यांनी मार्क्स मिळवले?
85%. 85% म्हणजे 85 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता इथं 40 म्हणजे 40/1 असते ना. इथे एक झिरो कट होणार. 2 नी बघा 2 2 जा 4, 2 5 जा 10. 5 नी ही नंबर कट होणार. 5 1 जा 5, 5 7 जा 35. ठीक आहे. म्हणजे किती राहिलं? खालचं तर काहीच नाही राहिलं, 1 आहे. वरचे किती आहे? 17 इंटू 2 म्हणजे 34. म्हणजे त्यांनी किती मार्क्स मिळवले? 40 मधून 34 मार्क मिळवले. म्हणजे ते किती झाले? है ना, 85% झाले. ठीक आहे ना. त्याला किती मार्क मिळाले? 34 मार्क मिळाले आउट ऑफ 40. ठीक आहे. म्हणजे त्याचा पर्सेंटेज मध्ये जर बघितलं तर हे 85% येतात. ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला आहे तो बघा. याचा आन्सर आहे आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3 34. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 34. What is the sum of the numbers at the second and fourth place if two-digit square numbers are arranged in the descending order? चला आता स्क्वेअर नंबर परत तेच आलं बघा. जेवढे स्क्वेअर नंबर आहे 1 पासून 10 पर्यंत ते एकदा तुम्ही म्हणजे व्यवस्थित पाठ करून घ्या. तसं आता आपल्याला इथं 2 डिजिट नंबर म्हटलं आहे ना. व्हॉट इज द सम ऑफ द नंबर्स है ना at the second and fourth place if two digit square number. टू डिजिट कुठून सुरू होतात बघा? 4 पासून सुरू होतात है ना. 4 चा स्क्वेअर नंबर किती आहे? 16 है ना. त्याच्यानंतर 5 चा है ना. 5 चा इथं आता मी स्क्वेअर नाही लिहित. 5 चा किती येतो? 25. 6 चा किती येतो? 36. 7 चा किती येतो? 49. 8 चा किती येतो? 64. 9 चा किती येतो? है ना. 4 5 6 7 8 9. 9 9 जार 81. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपला 10 चा केला तर 100 येतो. तर 3 डिजिट होणार. आपल्याला फक्त 2 डिजिट पाहिजे. हे 2 डिजिट स्क्वेअर नंबर्स आहे. यांना आता डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला लावायचं आहे. म्हणजे है ना 81 पहिले, त्याच्यानंतर 64 हे डिसेंडिंग ऑर्डर झालं. 49 36 है ना 25 आणि 16 हे झाले डिसेंडिंग नंबर. तर आपल्याला काय विचारलं इथं की व्हॉट इज द सम ऑफ द नंबर्स ऍट सेकंड नंबरला कुठला आलाय? 64. अँड फोर्थला कुठला आलाय? 36. तर सेकंडला आणि फोर्थला जे नंबर आहे त्यांचा सम किती आहे? तर इथं बघा याचं 4 + 6 10 है ना. 1 कॅरी ओव्हर झालं. 7 + 3 10. 100. त्याचा आन्सर कुठला आहे तो बघा. याचा आन्सर आहे तो आन्सर नंबर 2. ठीक आहे. हे सगळे स्क्वेअर नंबर आहे. यांना आपण 2 डिजिट स्क्वेअर नंबर आहे. याच्यावरती जो आहे 3 चा स्क्वेअर जो असतो तो 9 असतो. ठीक आहे. हे सिंगल डिजिट आहे. तर फक्त आपल्याला 2 डिजिट स्क्वेअर नंबर घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण 10 चा घेतला तर ते 100 होतो. म्हणजे हे 3 डिजिट होऊन जातो है ना. तर 2 डिजिट स्क्वेअर नंबर एवढेच आहेत. यांना डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं. सेकंड प्लेस आणि फोर्थ प्लेसवर जे नंबर येतात त्यांचं आपल्याला सम 100 मिळतंय. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 बघा आता. What is the place value of the digit at the hundreds place in the greatest 6-digit number formed by using the digit 4 8 7 2 at least once? ठीक आहे. तर इथं बघा आपल्याला कुठला नंबर दिलेला आहे? 4 8 7 आणि 2. 4 डिजिट दिलेला आहे आणि आपल्याला 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. तर आपल्याला जेव्हा ग्रेटेस्ट नंबर बनवायची असेल तर आपल्याला पहिले सगळ्यात मोठी नंबर लिहायची आहे. मग त्याच्यापेक्षा छोटी कुठली येते? 7. मग त्याच्यापेक्षा छोटी किती येते? 4. आणि त्याच्यापेक्षा छोटी किती येते? 2. आता हे जर आपण याला लिहिलं 8 7 4 2 हे तर किती झालंय? 4 डिजिट झालंय. आपल्याला आता किती डिजिट बनवायचे? 6 डिजिट बनवायचे. तर इथं अशा केसमध्ये काय करावं लागतं? जी ग्रेटेस्ट नंबर आहे ना ती अजून किती वेळ? इथं 4 आहे. 2 डिजिट अजून पाहिजे आपल्याला इकडं. तर आपण अजून 2 डिजिट इकडं वाढवून देऊया.
888742 ही झाली 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर ह्या नंबर्सला यूज करून. ठीक आहे ना, हे जे नंबर्स आहे ना ह्या नंबर्सला यूज करून आपल्याला हीच ग्रेटेस्ट नंबर होणार आहे. ठीक आहे ना, जो सगळ्यात मोठा नंबर असतो ना त्याला रिपीट करायचं. ठीक आहे, तर आता इथं बघा, इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ऍट द 100 प्लेस. इथं 100 प्लेसवर कुठला नंबर आहे 7, याची प्लेस व्हॅल्यू किती आहे 700. ठीक आहे, त्याचा आन्सर कुठला येतोय, त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे, कळालं ना, एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. चला क्वेश्चन नंबर 36 बघूया. 36 मध्ये दिलाय हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर देअर हॅव्हिंग डिजिट 7. आता इथे बघा 2 डिजिट नंबर्स कुठून चालू होतात, 11 पासून चालू होतात. ठीक आहे ना, 11. क्वेश्चन नंबर 36 आणि 11 पासून 10 पासूनच सुरू होऊन जातात, पण आपण 11 पासून पकडूया. ठीक आहे, 11 नंतर जसं तर 12 आहे ना, 13 14 15 16 17 18 19 आणि 20. त्याच्यानंतर हे बघा इथं आता 21. आता हे कंटिन्यू पूर्ण नाही लिहायचं आपल्याला, आपल्याला फक्त काय करायचं आहे की 7 येते त्याच्यामध्ये डिजिट, असेच नंबर करायचे. तर इथं बघा 27 येणार 30च्या टेबलमध्ये. ठीक आहे, 20च्या टेबलमध्ये, 31च्या टेबलमध्ये. हा 31चा जो टेबल आहे तो 40 पर्यंत असतो, इथं 37 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 41चा टेबल है ना, 41चा टेबल येणार, इथं 47 येणार. ठीक आहे, इथं 50 पर्यंत. त्याच्यानंतर 51चा टेबल येणार, 57 येणार इथे. है ना, मध्ये कुठलीच नंबर आहे त्याच्यामध्ये 7 येत नाही. हा, इथं 60 येणार, इथं 61 पासून चालू होणार है ना, 67 मध्ये 7 येणार आपलं. ठीक आहे, हे झालं 70 पर्यंत. आता इथे बघा, इथं 71 72 है ना, 73 74 75 76 77 येतं इथं ना, 72 73 74 75 76 77 78 79 आणि 80. ठीक आहे, परत इथं आता 81 पासून 90 है ना, 87 येणार 90 पर्यंत. परत 91 पासून कंटिन्यू 97 पर्यंत 100 पर्यंत येणार. ठीक आहे, तर आपल्याला फक्त 2 डिजिटच म्हणायचं, हे थर्ड म्हणजे 100चं काही हे नाही आहे. ठीक आहे, इथं बघा आता इथं ह्या ज्या सगळ्या नंबर्स आहेत ह्याच्यामध्ये 7 येत आहे ना, 1 2 3 4 5 6. सध्या याला सोडू, हा 6 7 8 नंबर असे आहे ज्याच्यामध्ये हे 7 आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघा 70 मध्ये पण एक 7 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा नंबर आहे ज्याच्यामध्ये 7 येतो. ठीक आहे, जे 70चा टेबल आहे त्याच्यामध्ये 7 10 टाइम येतो. ठीक आहे, आणि बाकीचे जे उरलेले आहे ना इथं 1 2 3 4 5 6 7 8 अशा नंबर आहे ज्याच्यामध्ये 7 येतो. म्हणजे टोटल नंबर किती येतात 18. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर येतोय 18 म्हणजे आहे आन्सर नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघा आता. सिलेक्ट द नंबर 67,24,892 फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तिथं आपल्याला काय दिलंय 67 करोड है ना, 67 करोड. त्याच्यानंतर लॅख येते, तर लॅख तर दिलेलंच नाही म्हणजे 0 आहे लॅख. ठीक आहे, त्याच्यानंतर मग येते लॅख नंतर ते 1000
1000 दिलेलं आहे आपल्याला, 24,000 दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग 100 येतो, 24,892. बघा हे कुठे दिसतंय तुम्हाला असं, याचा आहे आन्सर नंबर 3. याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3 मध्ये असं लिहिलेलं आहे. ठीक आहे ना, 670024,892. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 बघा, D/C अपॉन L याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर आता हे सगळे रोमन मध्ये, याला आपण इंटरनॅशनल नंबर मध्ये लिहू. डी म्हणजे काय होतंय, डी म्हणजे होते 500. ठीक आहे. इंटू सी म्हणजे काय होते 100. ठीक आहे. अपॉन एल म्हणजे काय होते 50. ठीक आहे. 1010 गेला, 5 ही है ना, 5 1 जा 5, 100 इंटू 10 किती होतात 1000. आता आपण 1000 ला रोमन मध्ये काय लिहितो, एम, है ना. तर याचा आन्सर काय येतोय, याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. 1000 ला आपण एम लिहितो ना, 1000 म्हणजे रोमन नंबर्स मध्ये एम. आन्सर येतो याचा आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 39. याच्यामध्ये आपल्याला एक रॉंग स्टेटमेंट जो आहे, फॉल्स स्टेटमेंट, ते सांगायचं आहे. पहिलं दिलेलं आहे 15 and 48 आर को प्राईम नंबर्स. को प्राईम नंबर्स काय असतात, की ज्यांचं है ना, दोन नंबर किंवा जे कॉन्झिक्युटिव्ह पण असू शकतात किंवा वेगळ्या पण असू शकतात. जसं की कॉन्झिक्युटिव्ह नंबर समजा 8 आणि 9 है ना, यांचे जे आहे ना कॉमन फॅक्टर नसतात. त्यांचे जे आहे कॉमन फॅक्टर म्हणजे जसं आता जे आहे ना, त्यांचा कॉमन फॅक्टर 1 असतोय, फक्त 1च्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही फॅक्टर नसतो. ठीक आहे. तर इथं जे आहे, जे नंबर दिले आपल्याला 15 आणि 48, 15 आणि 48 जे आहे, हे जे आहे नंबर हे 3 नी डिवाइड होतील, है ना. याचा जो फॅक्टर आहे 3 पण आहे आणि 1 पण आहे. आणि याचा पण बघा 3 नी पण जाते याला, है ना. याचा पण 3 आहे, 3 1 जा 3, 3 16, हा 3 6 जा 18, है ना. तर हे जे आहे को प्राईम नंबर नाही आहे. तर पहिला जो स्टेटमेंट आहे तो फॉल्स आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे. बाकीचे बरोबर आहे. बाकीचे स्टेटमेंट बघा, आपण करून बघूया. की दुसरं स्टेटमेंट काय दिलं, द सम और द प्रोडक्ट ऑफ 2 इवन नंबर इज इवन. बरोबर आहे. कधीही 2 इवन नंबरचं मल्टिप्लिकेशन करा किंवा ऍडिशन करा, इवन नंबरच येतोय. त्याच्यानंतर थर्ड मध्ये पण बरोबर आहे, ए प्लस बी इज इक्वल टू ए. हे कधी शक्य आहे, जेव्हा बी 0 असेल तेव्हा. ठीक आहे ना. तर हे पण बरोबर आहे. आणि फोर्थ जे दिलेलं आहे, ट्वाइस द ट्रायंग्युलर नंबर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. बरोबर आहे. कुठलीही तुम्ही हे नंबर घ्या, ट्रायंग्युलर नंबर, त्याचं ट्वाइस करा, तर कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं, जसं आता एक आपला आपली ट्रायंग्युलर नंबर आहे 15. 15चं 2 केलं तर किती होतात 30. आता हे 30 आहे ना, 5 आणि 6चं मल्टिप्लिकेशन आहे. 5 आणि 6 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे, एका नंतर एक येणारी. 5 इंटू 6 केलं तर 30 येते. तर हे पण ऑप्शन करेक्ट आहे. फक्त फर्स्ट नंबरचा जो ऑप्शन आहे तो रॉंग आहे. ठीक आहे. ह्या दोन्ही को प्राईम नंबर नाही आहे. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 मध्ये बघा आता काय दिलेलं आहे, की विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ फ्रॅक्शन्स इज नॉट इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. इथं बघा पहिलं जे फ्रॅक्शन आहे ना, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, 8/20 आणि 14/35. हे दोन्ही फ्रॅक्शन इक्विव्हॅलेंट आहे की नाही कसं बघायचं, ह्यांना हे बघा, हे डिवाइड करून बघायचं. ह्याला छोटं करायचं आहे फ्रॅक्शनला. इथं बघा हे 4 नी डिवाइड होते, 4 2 जा 8, 4 5 जा 20. ही 7 नी डिवाइड होते, 7 2 जा 14 आणि 7 5 जा 35. 2/5 म्हणजे हे दोन्ही
फ्रॅक्शन कसे आहे, इक्विव्हॅलेंट आहे. दुसरं बघा, हे पहिलं झालं. दुसऱ्यामध्ये बघा काय आहे, 27/63 है ना, आणि 12/28. इथे बघा, इथं काय काय कॉमन करता येईल आपल्याला. 9 नी कट होते बघा. 9 3 जार 9 3 जार 27, हा 9 7 जार 63. इथे 4 नी कट होते बघा. 4 3 जार 12, 4 7 जार 28, 3/7 3/7, म्हणजे हे पण इक्विव्हॅलेंट आहे. थर्ड मध्ये बघा, थर्ड मध्ये काय होते, 24/36 आणि 30/40. ठीक आहे. इथे तर सरळ सरळ हे 3/4 येणार, एक 0 कॅन्सल होणार. ठीक आहे. इथे बघा काय कॉमन होते, इथं 8 है ना, 8 3 जार 24 है ना, आणि 8 नी तर 36 तर जात नाही. नाही 8 नी नाही, 4 नी करूया. 4 6 जार 24, 4 9 जार 36. ठीक आहे. अजून याला करता येते 3 नी. 3 2 जार 6 आणि 3 3 जार 9. हे पण 2/3 येते आणि हे 3/4 येते. ठीक आहे. फोर्थ नंबरचं बघा, फोर्थ आहे 20/32 आणि 15/24. इथे बघा, इथे काय होते, 4 जर आहे, 4 नी 4 5 जार 20, 4 8 जार 32. इथे 3 नी कट होते, 3 5 जार 15, 3 8 जार 24. हे 5/8 5/8 आलं बरोबर. पण इथे वेगळं आलंय बघा, हे 2/3 येते आणि हे 3/4 येते. त्याचा आन्सर नंबर आहे आन्सर नंबर 3. हे दोन जे फ्रॅक्शन आहे ते इक्विव्हॅलेंट नाही, बाकी सगळे इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3 जो ऑप्शन नंबर 3 आहे, तो त्याच्यातले जे फ्रॅक्शन्स आहे ते इक्विव्हॅलेंट नाही आहेत. ओके. तर अशा प्रकारे आज आपण त्याच्यातले 15 क्वेश्चन केले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये पण 15 करूया, आणि मग उरतात किती, 15 15 आणि 20, असे 3 व्हिडिओमध्ये आपण हे 50 क्वेश्चन कम्प्लीट करूया. ठीक आहे. तर कळालंय ना, आजचे सगळे सोपे होते. आज बाकीच्या एक्सरसाइज पेक्षा हे क्वेश्चन थोडे सोपे वाटले मला, म्हणजे 5th स्टँडर्डचे मुलं सॉल्व्ह करू शकेल असे क्वेश्चन्स होते. ठीक आहे. तर चला बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 15 क्वेश्चन अजून करूया आपण. ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.